लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 13 एप्रिल शनिवार रोजी पाटोदा तालुक्याचा दौरा केला असून पाटोदा तालुक्यात विविध गावात मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचा प्रश्न व अडचणी ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलंय। बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टी, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि घटक पक्ष या महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे शनिवारी पाटोदा तालुक्यात सकाळी 8 वाजेपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे। त्यानुसार वाघिरा, वैद्यकिन्ही, वैंजाळा, पाचेगाव, पाचंगरी, मंजरी, पारगाव, अनपटवाडी, ढाळेवाडी, धनगर जवळका, सडकाची, यवलवाडी, पारनेर, गवळवाडी, कुसळंबा, सुपा, सावरगाव येथील संत भगवान बाबांचं दर्शन, मुगगाव, अंतापूर, चिखली, चिंचोली येथील गहिनीनाथ गडावर दर्शन, निवडुंगा, वाहली, सौताडा, चुमळी, तांबराजुरी, उंबरविहिरा या सर्व गावात देत कॉर्नर बैठका घेतल्या। यावेळी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले की मते मागायलाही ज्या आल्या नाहीत, ज्यांनी विकासासाठी आलेला निधी देखील खर्च केला, तो सर्वसामान्यांच्या हक्काचा निधी नाकर्तेपणामुळे परत गेला। याला कारणीभूत असणाऱ्या आता आपल्या बहिणीसाठी देखील मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही। ज्यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतीमालाला भाव मिळाला म्हणून मोर्चे काढले, आंदोलनं केली, त्यांना मात्र केंद्रात आणि राज्यात सरकार येताच विसर पडला। देशात पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत। महागाई प्रचंड वाढलेली आहे। खते, बियांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत। मात्र सोयाबीन, कापूस, कांदा यांचे भाव पडलेले असून मातीमोल भावानं त्यांची विक्री करावी लागत आहे। याचाही जाब भाजपच्या उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना विचारायला हवा, असं परखड मत बजरंग सोनवणे यांनी पाटोदा तालुक्यातील गावांना दिलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केला। यावेळी ॲडव्होकेट नरसिंह जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस विधी सेल महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माजी आमदार दरेकर नाना, पाटोदा येथील प्रतिष्ठित व्यापारी इस्राक सेठ सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, पूजाताई मोरे, कॉम्रेड महादेव नागरगोजे, भाई विष्णू घोलप, राष्ट्रीय काँग्रेसचे पाटोदा तालुका अध्यक्ष राहुल जाधव, शिवसेना पाटोदा तालुका अध्यक्ष मुकुंदराजे शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष गणेश कवडे, ॲडव्होकेट सय्यद वहाब आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। कारण मागच्या 15 वर्षापूर्वी आपण कुठल्या विचारधारेचा खासदार निवडून दिला आणि त्यांनी काय काम केलं, आपल्या गावात आले का, आणि आपण काय चुका केल्या ते पुढे होऊ द्यायच्या, या विषयावरच्या निवडणुकीची चर्चा झाली। या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी किती काम केले आणि या विचारधारेनं जी समोर पार्टी त्यांनी काय काम केलं। 15 वर्ष झालं आपण त्यांना खासदार म्हणून निवडून देतोय, त्या कधी आपल्या गावात येत नाही, ना कुठला फंड येते, ना तुमच्या आमच्यात कधी येऊन मिसळतात। तरुणांना जे उदासीनता दिसते राजकारणात, त्याचं कारणच आहे की असे राजकीय मंडळी आपल्याला बघायला मिळतात। दुसरी बाजू जर बघितली तर शरदचंद्रजी पवार साहेब देशात काम करत असताना शेतीमालाचा विषय असेल, या सरकारच्या बाबतीत सरकार किती उदासीनतेत बघतंय शेतकऱ्यांना। हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, तरुणांचं नाही, सुशिक्षितांचं नाही आहे ते नेमकं। हे जेवढे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार करत झाला तर कापसाला भाव 10,000 रुपये दिला पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपये दिला पाहिजे, असं म्हणून हे वरडणारे आज कुठे, आज सोयाबीनचा भाव 4,000 रुपये, कापसाचा भाव 5,000 रुपये। म्हणजे असं कधी झालंय का की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर एखाद्या वस्तूची किंमत जी आहे त्याच्यापेक्षा निम्मी। आज तुम्ही खताचं बघा, खत जर घ्यायचं झालं तर खताचं पोतं मागे जे आपल्याला 1,000ला असेल ते आज 2,000ला मिळते आणि भाव मात्र अर्ध्यावर येतोय। असं उलट घरी जुळल कसं? मग शेतकरी आपला खऱ्या अर्थाने कसा सुधारणार आहे? शेतकऱ्यांची कुठली उन्नती होणार नाहीये। तर या गोष्टी करत असताना आपण सर्वांनी शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे। मी ज्यावेळेस या देशाच्या उच्च सभागृहात संसदेत जाईल त्यावेळेस या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणं एवढं ग्रामीण भागाची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कोलमडी नाही पाहिजे, अर्थव्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि आपल्या सर्व लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, हे सुद्धा आपलं एक विजन पाहिजे। आपण असं करत नाही, आपण कोणीतरी येणार, यांना काही त्यांचे काम करायला जो खासदारला निधी असतो तो निधी सुद्धा वाटायला यांना वेळ मिळाला नाही। पण एवढ्या दिवसात त्यांचा 50 कोटी निधी या 5 वर्षाचा असं कुठं गेला? म्हणजे आज जो 5 वर्षाला 5 कोटी आहे, 15 वर्षात तर त्यांना 75 कोटी निधी येतो, कुठं खर्चला? कुठंही खर्चला नाही। 75 कोटी निधी तर तुमच्या कुठल्या गावात आला का? कुठल्याच गावात नाही।
खासदार आले का नाही, निधी आला का नाही, दुसरं विकासाचं काम कुठलं आलं का नाही, आपल्या गावामध्ये कुठले पंतप्रधान ग्रामसेवक योजनेत रस्ते घ्यायचे असले तर ती घेता येतील, कुठला मोठा रस्ता असेल ती करतायत, नदी जोड प्रकल्प असतात, एवढे विजन करता येतात. आपल्याला इथं मांजरा नदी जवळ आहे, त्याच्या बाबतीतून काय आपल्याला काय करता येते का, त्याच्यात पाणी आणता येते का, याचा जर विचार आपण केला तरच आपली जनता चांगल्या पद्धतीने शेतकरीची विकास होईल. शेतकऱ्याचा विकास झाला तर आपला सर्वांचा विकास होईल. माझं सर्वात मोठं एक स्वप्न आहे की ही स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला या मांजरा धरणामध्ये पाणी आणलं पाहिजे. या मांजरा फार लातूर पर्यंत ही नदी पूर्ण भरून राहील. आपल्या मांजरा नदीवर वसलेलं हे गाव आहे, एवढं सदन असं गाव आहे, खूप सुशिक्षित लोक इथं आहेत, खूप सदन आणि सर्व स्वाभिमानी लोक आहेत. पण या सर्वांचा जर विचार केला तर यांच्यासाठी काम करणार आपला संसदेत माणूस पाहिजे. त्याच्यासाठी काम कुणीही केलं नाही, त्यांना वेळ नाही, खासदार फंड खर्चाला वेळ नाही, कुठं तुमचे द्यायला वेळ नाही, कुठल्या पर्टिक्युलर कुठल्या गावात जातात आणि कुठं काय करतात त्यांनाच माहिती, कुठल्या गावात करतात मला तर काही दिसत नाही. या गोष्टी त्याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि आपण एक विचारधारेला मतदान दिलं पाहिजे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार जी सोडत तो माणूस जिवंत राहत नाही राजकीय. त्याच्यामुळे त्या विचारधारेतून आपण काम केलं पाहिजे आणि सर्वांनी एक दिलाने एक विचारणं येणाऱ्या आता जे 13 मेला म्हणजे आजपासून 1 महिन्याला बरोबर मतदान आहे. त्या मतदाना दिवशी आपल्याला आपलं चिन्ह तुतारीधारी माणूस, त्या तुतारीधारी माणसासमोरचं चिन्ह दाबून आपण मतदान रुपये आशीर्वाद द्यावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करायची आणि मला आशीर्वाद मतदान रुपये आशीर्वाद देऊन संसदेमध्ये जायची संधी द्या आणि तुमची सेवा करायची संधी द्या असं सांगतो. जय हिंद जय. परंतु तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की आपण ऐकत होतो बीड जिल्हा यांचा, बीड जिल्हा त्यांचा. यांनीच आता सांगितलं की आमच्या नेत्यापर्यंत आम्ही स्वतः पोहोचत नव्हतो. ज्यांनी 80,000 रुपये खर्च केले तो कार्यकर्ता तर नेत्याला बोलू सुद्धा शकत नसेल तर काय दुर्दैवी परिस्थिती आहे. बाप्पाला यासाठी निवडून आणायचं आहे की आता दुसऱ्या भाजपच्या एखाद्या नेत्याला भेटायचं, उमेदवाराला भेटायचं तर पहिले टोल नाका भरावा लागतो त्यांच्या बगल बच्चांचा आणि नंतर तिथपर्यंत जावं लागतं. तुमच्यामध्ये जनतेत येऊन बसणारा माणूस कोणता भेटणार आहे आपल्याला? आता या पोराला जर विचारलं तुझा बाप कोणतं तेव्हा सांगणार माझा बाप शेतकरी. यांना विचारलं मा बाप शेतकरी शेतमजूर आहे. बजरंग बाप्पाला विचारलं तुझा बाप कोण आहे? शेतकरी आहे बाबा, शेतकऱ्याचं पोर आहे. आपल्याला प्रचार कोण करायचा आहे? आमदारा खासदाराची पोरं इथून पुढे निवडून द्यायचे नाही. खासदारकीला बी नाही ना आमदारकीला बी नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं पोरग आमदार खासदाराचं पोरग नाही म्हणून बजरंग बाप्पाच्या पाठीशी उभं राहायचं आपल्याला खंबीरपणं. या सरकारनं काय केलं म्हणत शरद पवारांनी घरं फोडले. आम्हाला माहित नाही घरं फोडलेलं, पण आम्हाला असं वाटायला लागलं शरद पवार ते पक्ष बरं होते. शरद पवार नुसतं घरं फोडत होते, हे तर घरं फोडायला लागले पक्ष फोडायला लागले. मग बरं कोण आहे? शरद पवारच बरे होते ना. अहो शरद पवार म्हणे काकामध्ये पुतण्या ठेवला नाही म्हणे, पण ह्या भाजपच्या सरकारने नवऱ्यामध्ये बायको ठेवली नाही. पक्षात गेली नवी राहण्या एका पक्षामध्ये गेलं. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. हे भाजप सरकार आज खरं सांगितलं संविधान बदलायला लागलेले. संविधान बघितलं तर जरांगे पाटील आंदोलन करू शकते का? धनगर समाज आरक्षण मागू शकेल का? मुस्लिम समाज आरक्षण मागू शकेल का? ही फक्त आपल्याला निवडणूक लढवण्याची गरज नाही, हा देश वाचवण्याची लढाई आहे. ही फक्त बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढाई नाही. पंकजा ताईला सुद्धा भाजपने किती त्रास दिला. पंकजा ताई आम्हाला भाजपला पाडायचं यासाठी, कारण की तुम्हाला बी त्यांनी त्रास दिलाय. मोदी हटला पाहिजे आणि आपला बजरंग बाप्पा दिल्लीमध्ये गेला पाहिजे. ही लढाई आहे, कारण की हा माणूस सर्वसामान्य घेऊन बसणार आहे. उद्या म्हणणारे सोयाबीनचा भाव कोण नाही दिला, कापसाचा भाव देऊन कोण नाही दिला, आयात निर्यात धोरण ठेवणार आपला माणूस असणार आहे. मोदी जर दिल्लीमध्ये बसला ते म्हणला 2 गज की दूरी मास्क हे जरुरी, तर आपल्या ह्या मुगामध्ये आपल्याला मास्क लावून फिरावं लागते. मोदी जर म्हणला 2 रुपयांनी पेट्रोल वाढलं तिथे पेट्रोल पंपांचा 2 रुपयांनी एक्स्ट्रा पेट्रोल भरावं लागते. अरे आपण राजकारण आवडत नाही म्हणून किती दिवस चालणार आहे? गावाचं 100% मतदान झालं पाहिजे आणि ते भाजपच्या विरोधात झालं पाहिजे. मोदी जे म्हणाल ते आपल्याला इथे गावात बसून करावं लागायला लागले. मग मोदीच्या तिथं सभागृहामध्ये जाणारा आपला आवाज मांडणारा माणूस हे असला पाहिजे तिथं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सगळ्यांना तुतारी चिन्हावर मतदान करायचं. शरदचंद्रजी पवार साहेबांचे, राहुल गांधींचे हात बळकट करायचे. लढाई मोठी आहे, गाफील राहण्याचं काम नाहीये आपल्याला. नुसतं आपण वावरामध्ये मोठ्या सभा घेतला, ढेकळामध्ये 90 एकर सभा, 900 एकर सभा, 1000 एकर सभा हे करून चालणार नाही. मदत पेटीत मतदान केलं पाहिजे. आणि कोणत्या समाजाला गृहीत धरू नका. ओबीसी समाज सुद्धा आपल्याला मतदान करायला तयार आहे, कारण की शेतकऱ्याचे बेजार झालेले आहेत. म्हणून हे समाज आपल्याला मतदान करणार नाही, तो समाज असं म्हणू नका. हे बी लोक आपल्याला मतदान करणार आहे, पण आज आपण असं बोलायला लागलो ते मतदान करणार नाही तर ते नाराज होते. त्याच्यामुळे कुणालाही नाराज करायचं नाही. एका समाजावर निवडणूक होत नाही. 18 पगड जातीचा शेतकरी वर्ग बजरंग बाप्पाच्या पाठीमागे.
खाली करायची आहे. म्हणून गावागावामध्ये जा. शरद पवार साहेबांचं घड्याळ चिन्ह आता राहिले नाही, तुतारी चिन्ह आले. गाफील राहू नका, लोकांपर्यंत ते पोहोचवा आणि बजरंग बाप्पाला दिल्लीच्या सभागृहामध्ये पाठवा. एवढंच बोलते, थांबते. इस देश में अभी ये बदलने का है. भारतीय जनता पार्टी के नरेंद्र मोदी को तुमने और हमने अभी हकलना है. या देशातला पंतप्रधान भारतीय जनता पार्टी RSS बजरंग दल या देशाचे कष्टकऱ्याचे गरिबाचे खाम जाणारे ते सगळे क्षेत्र तुम्हाला सगळं माहिती आता टीव्ही मीडिया आहे काय पेपर मध्ये सगळं तुम्ही दर दिवस पाहतात. गेल्या 2 महिन्यापासून दिल्लीच्या संसदेसमोर या देशातला शेतकरी चळवळ करतोय, लढा करतोय. याचं ह्या नरेंद्र मोदीला काही देणं घेणं नाही मित्र. या प्रश्नावर म्हणणं काय शेतकऱ्याचं जाणार. आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा द्या अशा प्रकारचा भाव बांधून द्या असं प्रकारचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं. गेल्या 2 वर्ष पाहिलं तुम्ही, गेल्या 1.5 वर्षापूर्वी या देशामध्ये 1.5 वर्ष या देशातल्या शेतकऱ्यांनी संसदेसमोर 3 काळे कायदे रद्द करण्यासाठी 12 महिन्याला दिला. 700 शेतकरी शहीद झाले मित्र. तरी आता सगळं देणे गेल्या नरेंद्र मोदी काहीच नाही मित्र. भाषण करायसारखं भरपूर आहे. सांगायचा मुद्दा एकच आहे, या देशातली भारतीय जनता पार्टी, या देशातलं नरेंद्र मोदीचं सरकार या देशातल्या शेतकऱ्याचं बाजूला आहे मित्र. म्हणून या प्रसंगी फार भाषण लाभला. देश बचाओ, देश बचाओ, मोदी हटाओ. संविधान बचाओ, मोदी हटाओ. यह नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.